डोंबिवलीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस ही वाढताना दिसते। महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे कॅबिनेट मंत्री असून चौथ्यांदा रिंगणात उतरले। त्यांना पुन्हा संधी दिल्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चव्हाणांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरच ते निवडून येतील असं मत समर्थक व्यक्त करतात। डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिकसाठी जे दादांनी केले ते आम्ही कधीच विसरू शकत नाहीये। मुलांसाठी खूप काही नवीन नवीन ट्रेनिंगसाठी आर्मीचं असेल की कॉम्प्युटरचं बेसिकवर असेल, हे सगळं दादांनी आहे ना लावलेले आहे। कॉम्प्युटरचे क्लासेस बोलतात हे मुलांसाठी शैक्षणिकसाठी आणि सांस्कृतिक नगरी। खरं सांगू ना, दादा आहे ना आमच्यासाठी ना एक पार्टी म्हणून नाही, पण डोंबिवलीकर म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम लावतात, तेव्हा आम्हाला एवढं अभिमान वाटतंय त्यांचं। आणि इतके सुंदर सुंदर कार्यक्रम लावलेले आहे दादाने। प्रत्येक वेळी नवीन सणवार असेल काही असेल तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम दादाचा असतो। आणि हा कार्यक्रम जे आम्ही बघतोय दादाचा, तेव्हा आम्हाला अभिमान वाटते। लोकांना जे सांस्कृतिक मध्ये असू द्या या कुठे कोणाला गोल्ड मेडल सिल्वर मेडल त्यांचे आम्हाला माहित नसेल, त्यांना शोधून डोंबिवलीकरांमध्ये कुठे आहे ते शोधून ते आणतात आणि त्यांचा सत्कार वगैरे समारंभ करतात। ते आम्हाला अभिमान वाटते आणि लोकांना ते प्रेरणादायक आहे। दादांनी जसं सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जसं योगदान दिलेलं आहे ते तर खूप त्या वाखाणण्यासारखं आहे। डोंबिवलीतल्या मुलांचे वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे। इव्हन त्यांना त्यांचं आर्थिक पाठबळ आहे, सामाजिक पाठबळ आहे, सगळ्या तऱ्हेचं त्यांना दादांकडून पाठबळ पुरवलं जातं। दादांनी शैक्षणिक याच्यामध्ये पण खूप पाठबळ प्रोत्साहन दिलेलं आहे सर्वांना। तसेच त्यांनी लॉ कॉलेजेस चालू केले, ज्याची इतके वर्ष कोणी याचा विचारच केला नव्हता की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा डोंबिवली पुढे येणं गरजेचं आहे। अशा नवनवीन जे जसं त्यांना सूचना मिळत आहे, जसं मुलांकडून आता एक कॅम्पेन चालवता येते की तुम्हाला डोंबिवलीत काय पाहिजे आणि कशी पाहिजे, तर त्या ह्याच्यावरती पण त्यांचा अभ्यास चालू आहे। त्याच्यातूनही आपल्याला डोंबिवली अजून कशी सुधारता येईल याचा ते खूप छान पद्धतीने विचार करत आहे।